नमस्कार. गोष्ट अपराधाचीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रमोद जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. या घटनेची सुरुवात होते ती आसामचे एक शहर गुवाहाटीमधून. हे स्थळ सरकारी नोंदीनुसार कामरूप नगर जिल्ह्यामध्ये येते. 4 डिसेंबर 2017चा दिवस होता. सकाळचे साधारण 8:30 वाजता श्वेता अग्रवाल नावाची साधारण 20 ते 21 वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाली. केसीदास कॉमर्स कॉलेजमध्ये ती शिकत होती. श्वेता ह्याच कॉलेजमध्ये BCom करण्यासाठी शिकत होती. यावेळेला तिच्या 5व्या सेमिस्टरची परीक्षा चालू होती. 4 डिसेंबर 2017ला देखील तिची परीक्षा चालू होती. परीक्षेची वेळ सकाळी 9:30 वाजता सुरू होत होती आणि 12:30 वाजता संपायची. श्वेता परीक्षेसाठी 1 तास अगोदर घरातून निघायची, कारण कॉलेजला पोहोचायला थोडा वेळ लागत होता. आणि कॉलेजला पोहोचल्यानंतर जो तिला एक्स्ट्रा टाईम मिळत होता त्या वेळेत ती अभ्यासाची उजळणी करायची. ती सकाळी 8:30 वाजता घरातून निघायची आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत घरी पोहोचत असे. 4 डिसेंबरला पण ती आपल्या नेहमीच्या वेळेवर कॉलेजला जायला निघाली, पण घरी यायची वेळ मात्र चुकली. ती वेळेवर घरी पोहोचलीच नाही. 1:30चे 2 वाजले तेव्हा तिच्या आईच्या मनात विचार आला की नेहमी 1:30 वाजता घरी येणारी श्वेता 2 वाजले तरी अजून घरी कशी नाही पोहोचली. तिला वाटले कुठेतरी अडकली असेल, पण आता 2चे 2:30 वाजले तशी आईला तिची चिंता वाटू लागली आणि तिने श्वेताच्या वडिलांना याबद्दल सांगितले. तेव्हा तिच्या वडिलांनी श्वेताला कॉल केला. तेव्हा तिच्या फोनची रिंग तर होत होती, पण ती कॉल उचलत नव्हती. त्यामुळे घरच्यांना तिची अधिकच काळजी वाटू लागली. ते एकामागोमाग एक असे अनेक वेळा श्वेताचा नंबर डायल करू लागले, पण तिचा फोन काही उचलला जात नव्हता. याच्या अगोदर असे कधी झाले नव्हते, कारण या अगोदर जेव्हा तिला उशीर होत होता तेव्हा ती कॉल करून सांगायची किंवा घरातून निघतानाच याची कल्पना द्यायची की तिला आज घरी यायला उशीर होईल, पण ती आता फोन पण उचलत नव्हती. जवळजवळ 3:30 वाजता श्वेताचा फोन देखील स्विच ऑफ झाला. त्यामुळे घरच्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली. पण संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान श्वेताच्या फोनवरून तिच्या वडिलांना आणि तिच्या काकांना कॉल येतो. कॉल करणारी कोणीतरी अनोळखी व्यक्ती होती. त्याने दोघांना एकच सांगितले, ते म्हणजे की श्वेताचा भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिची बॉडी या जागेवर आहे, आपण लवकरात लवकर इथे पोहोचा. या व्यक्तीने एक पत्ता सांगितला होता. पत्ता होता गुवाहाटीच्या शांतीपूर एरियामधील JP अग्रवाल रोडच्या कुठच्या तरी घराचा. ही बातमी ऐकता संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. ते लगेचच त्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात. इथे त्या घराच्या बाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती. तेव्हा ते लगेचच समजतात की ते हेच घर आहे. श्वेताचे कुटुंबीय त्या घराच्या आतमध्ये प्रवेश करतात. हे घर सिंगल कुटुंबियांचे होते, पण ते इथे भाड्याने राहत होते. घरात सिंगल कुटुंबियांचा मुलगा गोविंद सिंगल आपल्या बहीण आणि आईसोबत तिथे होता. गोविंद सिंगलने उदास होऊन श्वेताच्या कुटुंबियांना बाथरूमकडे बोट दाखवत इशारा केला. त्या बाथरूममध्ये एक अर्धवट जळालेले शरीर पडले होते. ते पाहताच श्वेताचे घरवाले धाय मोकळून रडू लागले. तोपर्यंत कोणीतरी पोलिसांना या घटनेबद्दल कळवले होते. मग बहारमुलुक पोलीस स्टेशनचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल होतात. पोलिसांनी घरात उपस्थित असणाऱ्या लोकांना घटनेबद्दल माहिती विचारली की हे सगळे कसे घडले. गोविंद पोलिसांना सांगतो तो आणि श्वेता इथेच बसून अभ्यास करत होते. तेव्हा अचानक श्वेता म्हणाली की तिला बाथरूमला जायचं आहे आणि ती बाथरूममध्ये गेली. स्वतःवर रॉकेल ओतले आणि तिने स्वतःला पेटवून घेतले. त्यावेळेला गोविंदची आई कमलादेवी आणि मोठी बहीण भवानी सिंगल पण घरीच होत्या. त्यांनी पण या घटनेला दुजोरा दिला. मग पोलिसांनी आपले सोपस्कार पूर्ण करताना मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी आणि फोरेन्सिक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आणि घरातल्या सदस्यांची चौकशी सुरू केली. श्वेताच्या नातेवाईकांकडे सुद्धा श्वेताची चौकशी केली जाते. त्यांच्याबरोबर बोलणे झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला होता. श्वेता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. 2015मध्ये 12वीला कॉमर्समध्ये ती राज्यातून पहिली आली होती. त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये तिचा फोटो पण छापून आला होता. त्यानंतर तिने ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी केसीदास कॉमर्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते आणि ती BComचे शिक्षण पूर्ण करणार होती. सोबतच तिने एका CA फर्ममध्ये प्रशिक्षण पण घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एक प्रकारची चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणा. एक यशस्वी CA बनण्याचे तिचे स्वप्न होते. अगोदर सांगितल्याप्रमाणे ती आपले ग्रॅज्युएशन आणि CAची ट्रेनिंग एकत्रितरित्याच करत होती. तिच्या जीवनाचे फक्त एकच लक्ष्य होते, ते म्हणजे CA बनणे आणि त्यासाठी ती भरपूर मेहनती करत होती. त्या CA फर्ममध्ये गोविंद सिंगल ही ट्रेनिंग घेत होता. ह्याच ऑफिसमध्ये तिची आणि गोविंदची ओळख झाली होती. गोविंदला जेव्हा पण अकाउंटबद्दल समस्या असायची तेव्हा तो शंकेचे निरसन करायला श्वेताचीच मदत घ्यायचा. हळूहळू ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. आता दोस्ती झाली म्हटल्यावर दोघांचा एकमेकांवरचा विश्वास देखील वाढला. श्वेताची CAची ट्रेनिंग चांगल्या प्रकारे सुरू होती. तिच्या हुशारीमुळे गोविंद तिला कधीकधी अभ्यास समजवायला घरी बोलवायचा आणि 1-1.5 तासासाठी श्वेता आनंदाने त्याच्या घरी जायची.
असे 4 डिसेंबरला त्या दिवसाच्या परीक्षेचा पेपर झाल्यानंतर गोविंद श्वेताला बोलला की उद्याच्या पेपरसाठी एक टॉपिक मला समजायला कठीण जाते, तर प्लीज मला सविस्तरपणे तू सांगू शकशील का? तेव्हा श्वेता तयार होते आणि ती गोविंदसोबत त्याच्या घरी जाते. पुढे जसे गोविंदने सांगितले होते की शिकवता शिकवता अचानकपणे तिच्या मनात काहीतरी आले आणि ती बाथरूममध्ये गेली आणि तिने स्वतःला पेटवून घेतले. सांगितल्याप्रमाणे या अगोदरसुद्धा श्वेता अभ्यासात मदत करण्यासाठी त्याच्या घरी यायची जायची. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशयसुद्धा आला नाही की त्याने गोड बोलून तिला आपल्या घरी आणले आणि असे केले असेल म्हणून. पोलीस आपला तपास पुढे चालू ठेवतात. तपासामध्ये ते हे पाहतात की श्वेता किती वाजता कॉलेजला जायला निघाली, किती वाजता कॉलेजला पोहोचली, पेपर संपल्यानंतर किती वाजता कॉलेजवरून निघाली, कोणाकोणाला भेटली, गोविंदसोबत ती किती वाजता त्याच्या घरी आली, रस्त्यामध्ये हिला कोणी कोणी पाहिले. जेवढे पण शक्य होते तेवढ्या बारकाईने पोलीस आपला तपास करत होते. तपास करता करता एकूण 23 प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्या समोर येतात आणि सर्वजण हेच सांगतात की मुलगी गोविंदच्या बाईकवर बसून घरी आली. काही शेजाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्वेता जेव्हा गोविंदच्या घरी आली त्याच्या 1-2 तासानंतर गोविंदच्या घरातून त्यांना आगीच्या धुराचे लोट दिसले. त्यांना वाटले की तिथे आग लागली असावी म्हणून ते पळत गोविंदच्या घरी येतात. पण तिथे आल्यानंतर समजते की मुलीने स्वतःला पेटवून घेतले. पण तरीही पोलिसांना एक शंका आली की जर एखाद्याला आपली जीवनयात्रा संपवायचीच असेल तो असा दुसऱ्याच्या घरी 4 चौघात असे का करेल? त्याला जे काही करायचे असेल ते आपल्या घरी करेल किंवा मग एकटा कुठेतरी जाऊन आपले जीवन संपवेल. श्वेताचे आई वडील पण हे मानायला तयार नव्हते की तिने स्वतःहून असे काही केले असेल, कारण ती मनाने फार खंबीर होती. तिचे जीवन पण सुरळीत चालू होते. तिच्यावर कोणाचा दबाव पण नव्हता. ती नेहमी आनंदी असायची आणि जर मनात काही असले असते तर तिने आपल्या आईला नक्कीच सांगितले असते. 4 डिसेंबरला पण ती नेहमीप्रमाणेच निघाली होती. एकूणच काय तर तिच्या आईवडिलांचे पण असे म्हणणे होते की ती असे काही करूच शकत नाही, ती एवढा मोठा निर्णय कधीच घेऊ शकत नाही. जेव्हा श्वेता गोविंदच्या घरी आली होती तेव्हा ती आपल्यासोबत पर्स घेऊन आली होती. श्वेताची पर्स पण तिथेच पडली होती. पोलिसांनी काही पुरावा सापडतोय का हे पाहण्यासाठी ती पर्स चेक केली. एक एक करत पर्समधल्या सगळ्या वस्तू पोलीस चेक करत असताना त्यांच्या हाती एक वस्तू लागते. ती म्हणजे कॅफेमध्ये मिळणारा टिश्यू पेपर. जर तू रिलेशनशिप तोडशील तर पुढे जाऊन तुला याचा पश्चाताप होईल, असे त्या टिश्यू पेपरवर लिहिले होते. हे वाचून पोलिसांना वाटले की हे कुठच्या तरी मुलाने लिहिलेले असावे. त्यावरून सुद्धा प्रश्न निर्माण झाला की श्वेता खरेच कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती का? हिचे कोणाबरोबर अफेअर होते का? की कोणी हिच्यावर प्रेम करत होता? त्या टिश्यू पेपरवर लिहिलेल्या मेसेजमधून श्वेताला एक प्रकारे धमकी देण्यात आली होती. आता हा मेसेज श्वेताच्या पर्समध्ये होता, म्हणजे तिने तो नक्कीच वाचला असावा. मग तिने हा टिश्यू पेपर असा आपल्या पर्समध्ये कशाला सांभाळून ठेवला असेल? साधारणपणे कोणीही मेसेज वाचल्यानंतर तो फेकूनच देतो. मग श्वेताने असं जपून का ठेवला? किंवा मग असे पण झाले असेल की कोणीतरी गुपचूप हा पेपर तिच्या पर्समध्ये ठेवला असेल, म्हणजे नंतर ती हा मेसेज वाचेल. हा पोलिसांचा तपास करण्याचा अँगल होता. आता पोलीस दुसऱ्या अँगलने तपास करायला सुरुवात करतात. त्यांच्या अंदाजाप्रमाणे कोणीतरी मुलगा हिच्या प्रेमात पडला असावा आणि जेव्हा ती तयार झाली नाही तेव्हा तिचे हे असे केले असावे. पण तो मुलगा असे दुसऱ्याच्या घरात येऊन असे कसे काय करू शकतो? या घरात त्या दिवशी सिंगल कुटुंबातील अजून पण काही माणसे उपस्थित होती. आता पोलिसांना गोविंदचा ह्यात हात असल्याचा संशय येऊ लागला, कारण घर तर त्याचेच होते आणि जो टिश्यू पेपरवर मेसेज लिहिला होता तो पेनने लिहिलेला होता. आता पोलीस त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की टिश्यू पेपरवर असलेली हँडरायटिंग कोणाची आहे. आता पोलिसांना गोविंदवर संशय आलाच होता, तर त्यांनी गोविंदच्या हँडरायटिंगशी ही रायटिंग मिळती जुळती आहे का हे तपासायचे ठरवले आणि त्याला मॅच करण्यासाठी गोविंदची नोटबुक पोलीस मागून घेतात. टिश्यू पेपरवर लिहिलेला धमकीवजा संदेश आणि नोटबुकवर असलेली हँडरायटिंग तंतोतंत मिळती जुळती होती. आता पोलिसांना खात्री पटली होती की हा संदेश गोविंदनेच लिहिला होता. तिकडे पोलीस स्टेशनला जेव्हा प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जात होता तेव्हा एक केस कर्तनकार पण समोर आला. त्याचे नाव होते पंकज. त्याचा जबाब इतरांपेक्षा थोडा वेगळा होता. पोलिसांना त्याने सांगितले की संध्याकाळच्या वेळेला त्याने श्वेताला गोविंदसोबत कुठेतरी जाताना पाहिले. पंकजचे सलून हे गोविंदच्या घराच्या जवळच असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली तोंड ओळख होती. रोज येताना जाताना हाय हॅलो व्हायचा. 4 डिसेंबरच्या संध्याकाळी गोविंद आपल्या बाईकवरून निघाला तेव्हा त्याने त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर एक गोणी बांधली होती. त्याच्यातून लाल रंग पाझरताना दिसत होता. जाताना वाटेत गोविंदला पंकज भेटतो. तेव्हा पंकज गोविंदला विचारतो की बाईकच्या मागे असे काय बांधलंय की त्याच्यातून असा लाल रंग बाहेर पडतोय. गोविंद त्याला सांगतो की एक जरुरी सामान आहे जे मला वडिलांनी फॅक्टरीमध्ये सोडायला सांगितले आहे. गोविंदच्या वडिलांचा अगरबत्ती बनवण्याचा कारखाना होता. तिथे निरनिराळ्या रंगांच्या अगरबत्ती बनायच्या.
त्यामुळे पंकजला पण त्याचे सांगणे पटले होते. तो अजून काही चौकशी न करता आपल्या दुकानाच्या आत येतो आणि गोविंदही तिथून निघून जातो आणि पंकज आपल्या कामात व्यस्त होतो. पंकज पुढे सांगतो की थोड्या वेळाने गोविंद आपल्या बाईकवरून पुन्हा घरी आला, पण जी गोणी तो फॅक्टरीमध्ये सोडून येणार होता ती गोणी अजूनही त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर तशीच होती आणि तो लाल रंगी त्या गोणीमधून अजूनही पाझरत होता. पंकजला याचे थोडे विचित्र वाटले की हा गोणी घेऊन परत का आला. खरं तर ह्या सामानाची गरज तर फॅक्टरीमध्ये होती. पंकजचा हा जबाब ऐकून आता पोलिसांचा गोविंदवरचा संशय अजूनच दाट झाला. या अगोदर टिश्यू पेपरवर लिहिलेल्या धमकीच्या मेसेजची हँडरायटिंग ही गोविंदच्या हँडरायटिंगशी जुळत होती. तर आता एका प्रत्यक्षदर्शीने बाईकवर बांधलेली गोणी बघितली होती. कदाचित त्या गोणीत श्वेता तर नव्हती. पोलिसांना संशय आला, पण जर श्वेता नसेल तर वेळेच्या हिशोबाने त्यावेळेला श्वेताचा मृत्यू झाला होता. मग अशा वेळेला घरात असा प्रकार घडलेला असताना तो फॅक्टरीमध्ये सामान सोडायला कशाला गेला असता, हे थोडे विचित्रच वाटत होते. हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि पोलिसांचा तपास वेगाने सुरू होता. त्याच दिवसामध्ये श्वेताच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट पण येतो, ज्यामध्ये आत्महत्या केलेल्याचा कोणताही पुरावा नव्हता. शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार श्वेताच्या डोक्याला जोरदार मार लागला होता आणि तिच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 चाकूचे वार झाले होते. हे सर्व त्या टिश्यू पेपरवर लिहिलेल्या संदेशाप्रमाणे खरे करण्यात आले होते. पण एवढे सगळे घडल्यानंतर देखील श्वेता जिवंत होती, पण तिचा मृत्यू जळाल्यामुळे झाला होता. म्हणजे जेव्हा ती जळत होती तेव्हा ती जिवंत होती. असा भयानक प्रकार इथे याआधी कधीच घडला नव्हता. ही बातमी लोकांना बेचैन करू लागली आणि लोकांमध्ये ही बातमी वणव्यासारखी पसरली. वृत्तपत्र, न्यूज चॅनलवाले सुद्धा या घटनेचा पाठपुरावा करू लागले. या अगोदर श्वेताचा फोटो वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता जेव्हा ती राज्यात पहिली आली होती, त्यामुळे लोकांना तिला ओळखायला वेळ नाही लागला. त्यानंतर कॉलेज विद्यार्थी आणि सामान्य जनतेने यासाठी एक मोहीम सुरू केली. ते श्वेताला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले. कॅन्डल मार्च काढू लागले. श्वेता ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, ज्या फर्ममध्ये CAची ट्रेनिंग घेत होती, तिथल्या विद्यार्थ्यांशी जे श्वेताला चांगले ओळखत होते, जे तिचे जवळचे मित्रमैत्रीण होते, अशा विद्यार्थ्यांकडे पोलीस चौकशी करतात. त्यांच्या बोलण्यावरून पोलिसांना असे समजते की गोविंद श्वेताला पसंत करत होता, पण श्वेता त्याला आपल्या इतर मित्रमैत्रिणींच्या प्रमाणेच पाहत होती. तपासात अजून एक गोष्ट देखील समोर आली की गोविंदने कित्येक वेळा आपले प्रेम श्वेतासमोर व्यक्त केले होते. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता, पण श्वेताने त्याला साफ नकार दिला होता. त्यानंतर पोलीस श्वेताच्या सोशल मीडिया अकाउंटला चेक करतात. ह्यामध्ये नो मीन्स नो म्हणजे नाही अशा पोस्ट आणि चॅट पोलिसांच्या हाती लागले. आता प्रत्येक तपासाच्या निर्देशाचा इशारा गोविंद सिंगलकडेच बोट दाखवत होता. पोलीस संशयित म्हणून गोविंदला अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू करतात. पण सुरुवातीला त्याने त्याच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले. त्याचे असे म्हणणे होते की त्याने असे काहीच केले नाही, त्याला विनाकारण यामध्ये गोवले जात आहे. तेव्हा पोलीस त्याच्यासमोर त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेले सर्व पुरावे सादर करतात, ज्यामध्ये तो टिश्यू पेपर, केश कर्तनकार पंकजचा जबाब, सोशल मीडिया चॅट इत्यादींचा समावेश होता. आता गोविंद हा कोणी प्रोफेशनल गुन्हेगार नव्हता, त्यामुळे त्याला आता खात्री झाली होती की आपण पूर्णपणे उघडे पडले आहोत. तेव्हा तो गुन्ह्याची कबुली देतो आणि पुढे जाऊन त्याने असे काही खुलासे केले की ते ऐकून पोलीससुद्धा हैराण झाले. हे सर्व तेव्हा सुरू झाले होते जेव्हा गोविंदने श्वेताला पहिल्यांदा पाहिले होते. पहिल्या नजरेमध्येच त्याचे श्वेतावर प्रेम जडले होते. हा अभ्यासातील प्रॉब्लेम दूर करण्याच्या बहाण्याने श्वेताशी बोलायला लागला. हळूहळू त्यांच्यात ओळख वाढू लागली होती. ओळखीचे रूपांतर दोस्तीमध्ये होते. श्वेताच्या मनामध्ये ही केवळ एक दोस्ती होती. आता गोविंद अभ्यासाच्या बहाण्याने श्वेताला आपल्या घरी बोलवू लागला. हा स्वतः श्वेताला घरी घेऊन जायचा आणि अभ्यास संपल्यानंतर तिला तिच्या घरी सोडायचा. श्वेताला वाटत होते की ती आपल्या मित्राची मदत करत आहे. मेहनत करून कदाचित गोविंद ही एक यशस्वी CA बनेल असे तिला वाटत होते. पण गोविंदच्या डोक्यात काही वेगळेच चालू होते. कुठल्याही बहाण्याने तो श्वेतासोबत राहू इच्छित होता. एक दिवस त्याने श्वेताला प्रपोज केला, पण श्वेताने त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि कारणही सांगितले की अभ्यास करून जीवनामध्ये काहीतरी करायचे आहे. प्रेमाच्या चक्करमध्ये पडून तिला आपला वेळ आणि भविष्य बर्बाद नाही करायचे. पण तेव्हा गोविंद म्हणाला, ठीक आहे. काही दिवस असेच निघून जातात. गोविंद तिला पुन्हा प्रपोज करतो. ती पुन्हा नकार देते. तिला गोविंदने जेवढ्या पण वेळा प्रपोज केला होता त्या प्रत्येक वेळेला श्वेता त्याला स्पष्टपणे नकार द्यायची. एकतर्फी प्रेमामध्ये गोविंद पूर्णपणे वेडा झाला होता. त्याला श्वेताबरोबर लग्न करायचे होते. हे सगळे पाहून श्वेता त्याच्यापासून दूर राहू लागली. पण ते दोघे एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच फॉर्ममध्ये असल्यामुळे त्यांच्यात कधीकधी बोलणे व्हायचे. गोविंदचे तिच्यावरचे प्रेम अजूनही कमी झालेले नव्हते. जेव्हा पण त्याला संधी मिळत होती तेव्हा डाऊट्स क्लिअर करण्याच्या बहाण्याने श्वेताशी बोलायचा.
श्वेताला पुन्हा एकदा प्रपोज करण्याचा विचार त्याच्या मनात आला. तो 4 डिसेंबरला दुपारी श्वेताला कॉलेजमध्ये भेटतो. ती नुकतीच पेपर देऊन बाहेर आली होती. संधी साधून गोविंदने तिला विनंती केली की मला एक टॉपिक समजायला जड जाते, जरा समजावून सांगितले तर बरे होईल. श्वेता समजावायला तयार होते तेव्हा गोविंद तिला आपल्या बाईकवर बसून घरी घेऊन येतो. सिंगल कुटुंबीय ज्या घरामध्ये भाड्याने राहत होते ते घर एका वकिलाचे होते. घरी आल्यानंतर लिव्हिंग रूममध्ये बसून दोघे अभ्यास करू लागले. श्वेता गोविंदला शिकवायला सुरुवात करते तेव्हा मध्येच गोविंद श्वेताला पुन्हा एकदा प्रपोज करतो. पण ह्या वेळेला सुद्धा श्वेताने त्याला नकार दिला आणि रागारागात ती घरी जायला निघाली. गोविंदला आपला असा वारंवार होणारा अपमान सहन झाला आणि त्याचे मानसिक संतुलन ढासळले आणि त्याने श्वेताला एक जोराचा धक्का दिला. त्यामुळे श्वेता सरळ भिंतीला जाऊन आपटली. तिचे डोके भिंतीला आपटले आणि ती जमिनीवर पडली. पडताच क्षणी ती बेशुद्ध पडली. पण गोविंदला वाटले की ती मृत पावली आहे आणि हे जर कोणाला कळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून त्याने विचार केला की ही तशी तर आता मृतच पावली आहे, तर हिला पूर्णपणे का संपवू नये. हा विचार करून तो किचनमध्ये जातो आणि एक चाकू घेऊन बाहेर येतो. बेशुद्ध पडलेल्या श्वेतावर तो निर्दयपणे चाकू चालवायला लागतो. शवविच्छेदन अहवालानुसार श्वेताच्या शरीरावरती एकूण 13 वार केले गेले होते. त्यानंतर गोविंद श्वेताची बॉडी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरतो. नंतर आपली बाईक घराच्या दरवाजाजवळ लावून त्याच्यावरती ती प्लास्टिकची पिशवी बांधतो आणि घरून निघतो. पण हे सगळे घडत असताना गोविंदची आई आणि मोठी बहीण दोघी पण घरीच होत्या. मग त्यांनी त्याला हे सर्व करताना थांबवले का नाही, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि जर समजा त्या दोघी आपल्या रूममध्ये असतील तर त्यापैकी एकाने पण लिव्हिंग रूममधून आलेला आवाज ऐकला नसावा का. पंकजचे दुकान हे त्याच्या घराच्या जवळच असल्यामुळे पंकजने गोविंदने बाईकवर ठेवलेल्या गोणीमधून लाल रंग टपकताना पाहिला होता. हा रंग अगरबत्तीला चढवायचा रंग नव्हता, तर ते रक्त होते. गोविंदने निघताना असा विचार केला होता की तो ही गोणी सार्वजनिक कचराकुंडीमध्ये टाकून निघून येईल किंवा मग नदीमध्ये टाकून येईल. पण त्याचवेळी गोविंदला एक फोन येतो. तो फोन गोविंदची आई कमलादेवीचा होता. ती फोनवर बोलते की तू कुठे चालला आहेस. जर तुला कोणी हा मृतदेह फेकताना पाहिला तर खूप मोठी अडचण होईल. रस्त्यामध्ये तुला बहुतेक सर्व लोकांनी त्या गोणीसोबत पाहिले असावे. ती गोणी तू पुन्हा घरी घेऊन ये. इथेच त्याची आपण विल्हेवाट लावू. त्याची आई पण किती निर्दयी होती. ती आपल्याच मुलाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा घरी घेऊन यायला सांगत होती, जेणेकरून आपल्या मुलाला त्रास होऊ नये. मग ती पण कोणाची तरी मुलगी होती ना. हा विचार तिच्या मनात तेव्हा का नाही आला जेव्हा गोविंदने हे सगळे केले होते. जेव्हा गोविंद घरी येतो तेव्हा त्याची आई विचार करू लागते की आता पुढे काय करायचे, कारण तिच्या शरीरावर खूप सारे चाकूचे वार झालेले होते. कोणीही समजून जाईल की हिचा खून केलेला आहे, याला काहीतरी वेगळे वळण द्यावे लागेल. गोविंद ती गोणी घेऊन घरात येतो आणि बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर रॉकेल ओतून ती गोणी पेटवून दिली जात. आणि हे काम एकट्या गोविंदने नाही तर त्याची आई कमलादेवी, मोठी बहीण भवानी आणि स्वतः गोविंद अशा तिघांनी मिळून केले होते. जेव्हा गोविंदने श्वेताचे डोके भिंतीवर आपटले होते आणि ती बेशुद्ध पडली होती तेव्हा जर तिच्या आईने श्वेताला चेक केले असते तर तिचा जीव नक्कीच वाचला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जर गोविंदला तिच्यावर चाकू हल्ला करण्यापासून रोखले असते तर एका निष्पाप जीवाला आपल्या प्राणाला मुकावे लागले नसते आणि एवढा मोठा गुन्हासुद्धा घडला नसता. जसा त्याने मृतदेह जाळायला सुरुवात केली तसा घरातून धूर निघू लागला आणि शेजारच्या लोकांनी हे पाहिले. त्यांना वाटले की सिंगल यांच्या घरी आग लागली आहे. ते सर्वजण त्यांच्या घरी जमा झाले आणि त्यांचा दरवाजा वाजवू लागले आणि आपले बिंग फुटेल म्हणून त्यांनी ती आग विझवली. त्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला आणि शवविच्छेदनात खुनाचा उलगडा झाला. ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा त्याची एवढी चर्चा झाली की त्याचे पडसाद आसामच्या सरकारपर्यंत उमटले. त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पाठवण्यात आली. पोलिसांनी आपली चार्जशीट दाखल केली. कामरूप सेशन कोर्टमध्ये हा खटला चालवला गेला. सर्व पुराव्यांच्या आधारे सेशन कोर्टने ऑगस्ट 2021ला गोविंद सिंगलला श्वेताचा खून केल्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली. सोबतच कमलादेवी सिंगल आणि भवानी सिंगल यांना खून करायला मदत करणे, पुरावा नष्ट करणे आणि गुन्ह्याच्या कट कारस्थानामध्ये दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. फक्त 1 ते 1.5 वर्षांमध्येच या केसचा निकाल लागला होता. श्वेता अग्रवालच्या आईवडिलांना वाटले की श्वेताला न्याय मिळाला, पण त्यानंतर आरोपींतर्फे ही केस आसाम हायकोर्टमध्ये दाखल केली जाते. इथे पण सर्व कारवाई पूर्ण केल्यानंतर एप्रिल 2022ला आसाम हायकोर्टने आपला निर्णय देताना गोविंद सिंगलची फाशीची शिक्षा कायम ठेवली, पण कमलादेवी आणि भवानी सिंगल यांची निर्दोष मुक्तता केली आणि सेशन कोर्टमध्ये त्यांची पुन्हा ट्रायल घेण्यास सांगितले. सध्या तरी आई आणि मुलीवर सुनावणी चालू आहे आणि गोविंद आपल्या फाशीच्या प्रतीक्षेत आहे. आता पुढे काय होते
हे येणारा काळच ठरवेल. ही घटना सांगण्यामागे तुम्हाला सावध करणे हाच या व्हिडिओचा हेतू होता. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.